सासू आणि सुनेचे नाते हे केवळ दोन व्यक्तीमधील नाते नसून ते दोन पिढ्यांमधील, दोन संस्कारामधील आणि दोन वेगवेगळ्या अनुभवामधील नाते असते. या नात्यामध्ये जेव्हा प्रेमळपणा, आदर आणि समजूतदारपणा असतो तेव्हा हे नाते अधिक काळ टिकून राहते. परंतु जनरली आपल्याला हे नाते असे पाहायला मिळते की या नात्यामध्ये आपलं अधिक अपेक्षा ठेवल्या जातात. त्यामुळे मनात गैरसमज निर्माण होतात. तर सासूला आपल्या घराची परंपरा आणि नियम जपायचे असतात, तर सुनेला स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य हवे असते. कधी एखाद्या घरामध्ये हे नाते आई आणि मुलीसारखे जिव्हाळ्याचे असते, तर एखाद्या घरामध्ये अहंकार आणि तुलना यामुळे ते दुरावलेले असते. संवाद कमी झाल्यामुळे या नात्यामध्ये राग आणि गैरसमज निर्माण होतात. सासू आणि सून ही एकाच व्यक्तीवर प्रेम करत असते. सासू ही आई म्हणून आपल्या मुलावर प्रेम करते, तर सून ही पत्नी म्हणून आपल्या पतीवर प्रेम करत असते. त्यामुळे नकळत या नात्यामध्ये स्पर्धेची भावना निर्माण होऊ शकते. परंतु हे नाते कसे असायला पाहिजे, तर सून ही जेव्हा नवीन घरात येते तेव्हा तिच्यासाठी नवीन घर असते, नवीन जबाबदाऱ्या असतात, नवीन लोक असतात. तेव्हा सासूनीही तिला समजून घेणे खूप आवश्यक असते. तेच सासूनी खूप दिवसापासून ते घर सांभाळलेलं असते, तिच्या पद्धतीने ते सांभाळलेलं असते. त्यामुळे सुनेच्या येण्यामुळे घरामध्ये नवीन बदल होऊ शकतात, हेही सुनेने समजून घेणे आवश्यक असते. सुनेने सासूंच्या अनुभवाचा आदर करणे खूप आवश्यक असते. दोघींनी एकमेकांना बदलण्याऐवजी जर दोघीही एकमेकींना सहकार्य केले, समजूतदारपणा दाखवला, तर घर हे नक्कीच स्वर्ग बनू शकेल. दोघी एकमेकांमधील चुका न पाहता एकमेकांमधील गुण जर त्यांनी पाहिले, तर दोघींमध्ये प्रेम निर्माण होऊ शकते. पती हा आई आणि पत्नी याच्या पती किंवा नवरा हा दोघींमधील पूल असतो. त्यामुळे त्यांनी दोघींनाही खूप चांगल्या पद्धतीने समजून घेणे आवश्यक असते. अशा प्रकारे सासू आणि सून ह्या दोघींनी जर घरात शांतता आणि प्रेम टिकून राहावे यासाठी थोडी माघार घेतली, तर घर हे स्वर्गासारखे नक्कीच होऊ शकेल. परंतु जर दोघीही स्वतःला